विप्राची पोटशूळ बरी केली. अध्याय 13. सिद्धमुनी नामधारकाला सांगतात, श्री गुरु अनेक तीर्थावर हिंडले आणि अपार शिष्यांनी त्यांच्यापासून ज्ञानबोध घेतला. अशी क्षेत्रे पावन करीत करीत शिष्यासमावेत ते काही काळाने करंजनगराला येऊन मातापित्यांना भेटले. श्रीपाद यतीचं प्रत्यक्ष आले याचे मातेला स्मरण झाले. त्यांनी भावभक्तीने त्यांची पूजा केली. तेव्हा ते बोलले, तुम्ही चिंता करू नका. सुखाने संसार करून अंतकाळी तुम्ही काशीभुवनात जाऊन राहाल. ते मुक्तिस्थान आहे. त्यावेळी रत्नाबाई नावाच्या कन्येने श्रीगुरूला नमन केले आणि म्हणाली, स्वामी, मलाही या भवसागरातून मुक्त करा. मलाही तपाचरण करीत हिंडावे असे वाटते. ते ऐकून श्रीगुरू तिला म्हणाले, स्त्रियांनी आपल्या भ्रातराची शिवसमान पूजा करावी. पतिसेवनेच त्यांना मोक्ष पदवी प्राप्त होते, हे निश्चयाने जाण. तेव्हा तिने पुन्हा विनवणी करून विचारले, आपण भूत भविष्य जाणता, तर माझे प्रारब्ध कसे आहे सांगा पाहू. तुला तप करण्याची वासना आहे, पण प्रारब्ध नको का भोगायला. तुझ्या पूर्वजन्मीचा पापाबद्दल तू कुष्ठी होशील आणि तुझ्या पती संन्यास घेईल. काही काळ कुष्ठ होऊन तुझा देह नंतर शुद्ध होईल व तुला सद्गती मिळेल. तुझा देह कुष्ठी झाल्यावर तुझी व माझी भीमा अमरजा संगमावर गाठ पडेल व तुझे पाप दहन होऊन जाईल. चिंता करू नकोस. असे आपल्या भगिनीला आश्वासन देऊन श्रीगुरू नाशिक क्षेत्राला आपल्या शिष्यगणासह आले. या क्षेत्राचा महिमा अपार आहे. पूर्वी येथे गौतम नावाचे ब्रह्मऋषी तप करीत असताना त्यांनी आपल्या अनुष्ठान स्थानाजवळ पेरलेले साळी गाय शिरलेली पाहून तिचा निवारणाकरिता एक दर्भ फेकले, पण ती गाय त्यामुळे मरण पावली. त्या पाप क्षालनार्थ त्यांनी भूमंडळावर गंगा आणली पाहिजे असे त्याच्यावर तेथील सर्व मुनिजनांनी साकडे घातले. त्यांनी अनेक वर्षे तपाश्चर्य करून श्री शंकराला प्रसन्न करून घेऊन गंगा आणली. तेच हे पवित्र क्षेत्र. या गौतमी क्षेत्राची यात्रा करून श्री गुरु मंजरिका क्षेत्राला आले. येथे श्री नरसिंहमूर्तीची नित्यमानस पूजा करीत असलेल्या माधवहरण्य मुनीने श्री गुरुची भक्तिपूर्वक पूजा केली. श्री गुरूंनी संतुष्ट होऊन त्याला निजरूप दाखविले आणि तुला सद्गती मिळेल असा आशीर्वाद दिला. तेथून यात्रा करीत श्री गुरु निघाले ते वासर ब्रह्मेश्वर क्षेत्राला गेले. तेथे आपल्या शिष्यगणासह गंगेमध्ये स्नानाला गेले असता तेथे एक ब्राह्मण पोटशुळाचा व्यथेने पडला. अन्नाचे त्याचे जणू वैर होता. महिना 15 दिवसांनी भोजन केले तरी याला प्राणांतिक व्यथा सहन कराव्या लागत. त्या दिवशी तर त्याला इतके दुःख होत होते की ते सहन न होऊन तो पोटाला दगड बांधून गंगेत जीव देण्यात निघाला होता. आपण पूर्वजन्मी किती पापे केली असतील कोण जाणे, असा विचार करून तो कर्पूर गौर शंकराचे स्मरण करीत चालला होता. तो पाण्यात शिरणार तितक्यात श्रीगुरूंनी त्याला पाहून शिष्यगणाकडून त्याला आपल्याजवळ आणला. त्याने आपल्या आत्महत्येला प्रवृत्त होण्याचे कारण दीनवाणीने सांगताच श्रीगुरू त्याला म्हणाले, आमच्याजवळ औषध आहे. अगदी भिवू नकोस. क्षणभर थांब. तुझी व्याधी पळून जाईल. ब्राह्मणाने तत्काळ श्रीगुरुचरणावर मस्तक ठेवले. इतक्यात गंगेवर स्नानाला आलेला एक ब्राह्मणाने श्रीगुरूच्या चरणाला नमन केले. तो म्हणाला, मी कांचीत राहणारा सायमदेव नावाचा ब्राह्मण असून येथे यवनाची सेवा करीत उदरपूर्तीकरिता राहिलो आहे. मी या ग्रामाचा अधिकारी आहे. स्वामी, आज आपल्या चरणाच्या दर्शनाने मी धन्य झालो. श्रीगुरूंनी मला आज्ञा करावी. श्रीगुरू त्याला म्हणाले, हा ब्राह्मण उदरव्यथेमुळे प्राण द्यायला निघाला आहे. याचा व्याधीला मी औषध सांगतो. त्याला घरी नेऊन पोटभर मिष्टान्नाचे भोजन दे. मनात संशय धरू नकोस. त्याची व्याधी जाईल. सायमदेवाने ते तत्काळ मान्य करून श्रीगुरूंना करुण स्वराने विनंती केली की, स्वामी, आपणही भिक्षेला यावे. उदरव्यथेच्या ब्राह्मणाबरोबर आपल्या शिष्यगणासह श्रीगुरूही त्यांच्याकडे भोजनाला गेले. सायमदेवाने आपली पत्नी जाखाई समवेत श्रीगुरूची षोडशोपचाराची पूजा केली. तिने प्रसन्न होऊन श्रीगुरूंनी तुझे पुत्रपौत्र प्रख्यात होतील व तुझ्या वंशात गुरुभक्ती निरंतर राहील असा आशीर्वाद दिला. नंतर श्रीगुरू समवेत उदरव्यथेचा ब्राह्मणाने भोजन केले आणि त्याची व्यथा नाहीशी झाली. सिद्ध नामधारकाला म्हणाले, श्री गुरुकृपा होय ज्यासी जन्मांतरीचे दोष जाती. व्याधी कैंची त्याचे देही. अध्याय 13 समाप्त. श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु. शुभम भवतु.